नवरात्र हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि शक्ती उपासनेचा काळ मानला जातो। या 9 दिवसांत देवी दुर्गेची विविध रूपांत पूजा केली जाते। या काळात देवीची ओटी भरणे हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा विधी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, नवरात्रीमध्ये ओटी का भरतात, देवीची ओटी कधी आणि कशी भरावी, ओटी भरण्याचे नियम कोणते, गर्भवती स्त्रियांनी ओटी भरावी का, या विधीचे धार्मिक व शास्त्रीय महत्त्व, नवरात्रीमध्ये ओटी भरण्याचे महत्त्व। देवीची ओटी भरणे म्हणजे देवीकडे आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी प्रार्थना करणे अशी श्रद्धा आहे की नवरात्रीत देवीची ओटी भरल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात, सौभाग्य, आरोग्य आणि शांती प्राप्त होते। देवीची ओटी कधी भरावी, नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी ओटी भरता येते। विशेषतः अष्टमी किंवा नवमी तिथी अत्यंत शुभ मानली जाते। सकाळी किंवा सायंकाळी पूजा वेळेत ओटी भरावी। स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत। अमावस्या, ग्रहण किंवा अशुभ काळ टाळावा। देवीच्या ओटीत काय भरावे, तांदूळ, गहू, ज्वारी, हरभरा, चणा, डाळी, नारळ, हळद, कुंकू, फळे, गोड पदार्थ, साडी किंवा ओढणी, फुले आणि बेलपत्र, सर्व साहित्य स्वच्छ आणि श्रद्धेने अर्पण करावे। गर्भवती स्त्रियांनी ओटी भरावी का, परंपरेनुसार गर्भवती स्त्रीने देवीची ओटी भरू नये असे मानले जाते, कारण ती आधीच 2 जीवांची जबाबदारी सांभाळत असते। तिला पूजा करताना थकवा लागू नये म्हणून ही प्रथा आहे। मात्र ती देवीची पूजा मनापासून करू शकते, देवीसमोर दिवा लावू शकते आणि प्रार्थना करू शकते। धार्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन, धार्मिक दृष्टिकोनातून देवी शक्तीचे प्रतीक आहे। ओटी भरणे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे। शास्त्रीय दृष्टिकोनातून नवरात्र उपवास व पूजा मानसिक शांती देते, सकारात्मक ऊर्जा वाढवते। जर तुम्हाला नवरात्रीची माहिती, देवी पूजेचे नियम, भारतीय परंपरा आणि संस्कार अशा विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब नक्की करा।